नमस्कार मंडळी, मी अविनाश चौरे मराठी कट्ट्यावरती तुमचं स्वागत करतो। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत या ठिकाणी बऱ्याच जागा सुटलेल्या आहेत। प्रत्येक जिल्ह्याच्या या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ज्या जागा सुटत आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यानुसार आहेत। या ठिकाणी 13,000 प्लस वॅकंट या ठिकाणी पोस्ट आहेत, जे या 2025 मध्ये पूर्णपणे भरून घेतले जाणार आहेत। त्याच्याच अपडेटसाठी अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा। खूप महत्त्वाचे अपडेट यापुढे येणार आहेत। आजची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती आहे चंद्रपूर जिल्ह्यामधली। या ठिकाणी 12 रिक्त पदे सुटलेली आहेत, तर त्याचाच आपण पूर्णपणे तपशील बघणार आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। या ठिकाणी बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 15वा वित्त आयोग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी चंद्रपूर याच्या जागा सुटलेल्या आहेत। यामध्ये बघा जाहिरात क्रमांक 2/2025 21/3/2025 ला या ठिकाणी सूचना आलेली आहे। या ठिकाणी बघा आपण नेम ऑफ पोस्ट बघणार आहोत, नंबर ऑफ पोस्ट आणि रिक्वायर्ड कॅटेगरी, क्वालिफिकेशन आणि या ठिकाणी पर मंथ तुम्हाला किती भेटणार आहे ते दिलेलं आहे। यामध्ये बघा मेडिकल ऑफिसरचं पद आहे MBBS या ठिकाणी आणि मेडिकल ऑफिसर BAMS। ठीक आहे, तर हे दोन पद दिलेली आहेत आणि दोन पदांना कॉमनली या ठिकाणी जे आहे ते घेतलेलं आहे। 12 पदे आहेत त्याची। रिक्वायर्ड कॅटेगरी बघा लक्षात घ्या, तुम्हाला SC साठी 2 पदे आहेत, ST ला 1 आहे, NTC मध्ये 1, OBC साठी 4 आहेत, EWS साठी 1 आहे, SCBC साठी 2 आहेत आणि ओपन साठी 1 आहे। तर जे कोणी या कॅटेगरीमध्ये येतात आणि हे तुमच्याकडे जर क्वालिफिकेशन असेल MBBS आणि BAMS तर तुम्ही याच्यासाठी क्वालिफाय आहेत। या कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरू शकतात। तुम्हाला जे आहे MBBS वाल्यांसाठी 60,000 रुपये प्रति महिना आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी BAMS वाल्यांसाठी 25,000 रुपये मानधन अधिक 15,000 रुपये PBI कामावर आधारित मोबदला। ठीक आहे, तर हे काय आहे मला माहित नाही, पण तो या ठिकाणी 25,000 प्लस 15,000 रुपये आणखी दिलेले आहेत। या ठिकाणी बघा, इतर जर तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल किंवा अपडेट पाहिजे असेल तर जिल्हा परिषद चंद्रपूर.co.in यावरती तुम्हाला नेहमी भेट द्यावी लागेल। त्याच पद्धतीने तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवरती सुद्धा सर्व ॲडव्हर्टाइजमेंट आणि अपडेट हे वेळोवेळी येत राहतात। या ठिकाणी बघा, मेडिकल ऑफिसर MBBS BAMS साठी 4/4/2025 पर्यंत तुम्हाला हे जे आहे याच्यामध्ये अप्लाय करायचं आहे। या ठिकाणी बघा सूचना जी आहे ही सगळी पदे जी आहेत ती कंत्राटी स्वरूपाची आहेत, हे लक्षात घ्या प्रत्येकाने। जाहिरात प्रसिद्ध झाली त्या दिवशीची या ठिकाणी वयोमर्यादा दिली। वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी असेल तर 38 वर्षे आणि राखीवसाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात। राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सेवेतील कार्यरत कर्मचाऱ्यांकरता कमाल प्रवेश मर्यादा 5 वर्षांनी अजून शिथिल केलेली आहे। नंबर 12 या ठिकाणी पॉइंट बघा, जे संवर्गातून येतात त्यांना त्यांची वैध प्रमाणपत्रे, कास्ट सर्टिफिकेट असेल, व्हॅलिडिटी असेल, नॉन क्रिमिनल, हे सर्व जोडणं आवश्यक आहे। हे नसेल तर उमेदवारांचा विचार केला जाणार नाही, हे लक्षात घ्या। खाली अर्जासोबत तुम्हाला सादर करायची कागदपत्रांची यादी दिलेली आहे, ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्या। या ठिकाणी बघा, खुल्या प्रवर्गातील उमेदवार जर असतील त्यांना 150 रुपये फीस आहे। त्यानंतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये आणि तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचं, हे लक्षात घ्या। यामध्ये बघा, त्यासाठी डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी चंद्रपूर या नावाने काढायचा आहे, हे लक्षात घ्या। अर्ज केल्यानंतर या ठिकाणी सीलबंद करून तुम्हाला तो अर्ज, उमेदवाराचं संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक या ठिकाणी सादर करायचा आहे। हे पत्ता दिलेला आहे तुम्हाला, त्या पत्त्यावरतीच या ठिकाणी ते सर्व द्यायचं आहे। या ठिकाणी हा पत्ता आहे बघा, सोसायटी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर। या ठिकाणी तुम्हाला जाऊन जे आहे पूर्ण अर्ज जो आहे तो सबमिट करायचा आहे। खाली बघा, या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे। हा ऍप्लिकेशन फॉर्म आहे, यामध्ये तुम्हाला पूर्णपणे हाताने भरायचा आहे, याची प्रिंट काढायची आहे। जर तुम्ही अजूनपर्यंत ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला कसा भरायचा माहित नसेल तर या ठिकाणी बघा, चॅनलवरती आपल्या टाकलेला आहे। जिल्हा आरोग्य अभियानांतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही फॉर्म कसे भरता येतात ते या ठिकाणी व्हिडिओ टाकलेला आहे, तर तो बघून घ्या तुम्ही। यामध्ये बघा पूर्ण माहिती बघायची, ऍड्रेस आहे, नाव आहे, कोणत्या पोस्टसाठी या ठिकाणी तुम्ही भरत आहात ते लिहायचं आहे। त्यानंतर ईमेल ID लिहायचा आहे, फोन नंबर, या ठिकाणी DD नंबर सुद्धा लिहायचा आहे तुमचा। लँग्वेज लिहा, अकॅडमिक प्रोफेशनल एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ते लिहा, वर्क एक्सपिरियन्स असेल ते लिहायचं आहे तुम्हाला। त्यानंतर बघा, डिटेल इंटर्नशिप वर्कशॉप काही घेतलेला आहे ते लिहायचं आहे, डिक्लेरेशन द्या। त्यानंतर बघा, चेकलिस्ट तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे, तुम्ही काय काय त्याच्यासोबत जोडलेलं आहे। त्या व्यतिरिक्त तुम्हाला लहान कुटुंबाचं एक प्रमाणपत्र असतं ते सुद्धा या ठिकाणी द्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी बघा, चंद्रपूरमध्ये 12 जागा सुटलेल्या आहेत। ज्यांचं BAMS किंवा MBBS झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नक्की फॉर्म भरा। आणि अजूनपर्यंत तुम्ही अपडेटसाठी जर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ एवढ्या मेहनतीने बनवतात तर तुमचं एक लाईक पाहिजे यासाठी। तसेच जर महत्त्वाचं तुम्हाला वाटलं तर इतर विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।